हा, आयती संधी आली आपल्या दारात. तिचा फायदा करून घ्यायला नको. पण मॅम ऐका ना, मी काय म्हणते, म्हणजे या अशा आयत्या चालून आलेल्या अपॉर्च्युनिटीज खूप डेंजरस असतात. आपणच खोदलेल्या खड्ड्यात आपण अडकू शकतो. जब ग, तुला उगाच सारखं सारखं निगेटिव्ह बोलू नकोस. या अशा अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊनच तर मी इथवर पोहोचले. आणि आता ही संधी मला अजिबात सोडायची नाही. मीही नाही सोडणार. ऐश्वर्या, काय मोठं काम केलंस ग तू. हाऊ डिड यू मॅनेज? थँक्यू सो व्हेरी मच. म्हणजे मला आवडलं असतं हे क्रेडिट घ्यायला, पण मी काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे सावली सनस्क्रीन खराब निघाली ते मी नाही केलं आहे. तू नाही केलंस, मग कोणी केलं? माहीत नाही, मी पण फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते, पण मलाही अजून कळलेलं नाही आहे. हां, म्हणजे कॉस्मॅटिक्समध्ये कधी कधी असं होतं की एखादी बॅच खराब निघते, मॅन्युफॅक्चरिंग नीट होत नाही, त्यामुळे त्यात प्रॉब्लेम्स येतात. बहुतेक आपलं नशीब बलवत्तर आणि सारंग नशीब वाईट, म्हणून असं काहीतरी घडलं असेल. व्हॉट एव्हर. पण जे काही झालंय ते आपल्या पथ्यावर पडलेलं आहे. सो आता पुढे काय प्लॅनिंग? पुढे त्या मुलीचं नाव काय आहे जिला रॅशेस आले? स्वरा. स्वरा. ती स्वरा आता मीडियासमोर आली पाहिजे, मग मजा येईल. होईल. एक रिपोर्ट आहे माझी खास आहे ती. तिला एक फोन केला तर शी विल मॅनेज. परफेक्ट. पण मॅम, आपल्याला तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे ना. तिने सारंग सरांना सगळं सांगितलं तर? नाही, एक मिनिट शिवानी, शी इज राईट. त्या स्वराला जी रॅश आली आहे ती जगासमोर आली पाहिजे, पण आपलं नाव नाही आलं पाहिजे, स्पेशली तुझं. आय डोंट अंडरस्टँड. तुम्ही एवढं कॉम्प्लिकेटेड का करताय सगळं? जसं आहे तसं करून टाका ना सर. नाही मॅम, जर एका कामातून 2 फायदे होत असतील तर का नाही घ्यावे? एक सेकंड, आपण असं करू शकतो, आपण त्या स्वराला सांगायचं तू डिरेक्टली व्हिडिओ रेकॉर्ड कर आणि टाक सोशल मीडियामध्ये. पण आता हे तिला कोण सांगेल? त्यासाठी माझ्याकडे एक माणूस आहे, तोच हे करू शकतो. चला ना, कामाला लागा. काहीही करून तो व्हिडिओ उद्यापर्यंत व्हायरल झाला पाहिजे.